नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. समाजातील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष मांडणारा बहुचर्चित चित्रपट द महाराष्ट्र फाईल्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरनंतर आता भव्य म्युझिक लॉन्च सोहळ्यामुळे हा चित्रपट चर्चेत आलाय. या कार्यक्रमात चित्रपटातील गाणी सादर करण्यात आली, ज्यामध्ये समाजातील अन्याय, शोषण आणि न्यायासाठीचा संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आलाय. या सोहळ्याला नितीन सावंत, अजित, सिद्धार्थ कश्यप, अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे आणि राजा हसन यांसारखे नामांकित गायक उपस्थित होते. यावेळी मार तू शिक्का या गाण्याच्या प्रदर्शनावेळी सपना चौधरीने आपल्या हुक स्टेपने वातावरणात रंगत आणली. या गाण्याला सुशील राठोड, विनायक पवार आणि दीपक अंगेवार यांनी शब्दबद्ध केलं असून संगीत नितीन सावंत आणि अमरीश यांनी दिलं आहे. गाणं आनंद शिंदे, अमरीश आणि वैशाली माडे यांनी गायलं आहे. तर चित्रपटातील मन पाखरू हे गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलं असून नितीन सावंत यांच्या संगीत दिग्दर्शनात आणि अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात सादर झालं आहे. ये आपका पहला ही अनुभव था ये मराठी का? हाँ जी, और तो मेरा कैसा पहला लगा पहले बार आपने जब महाराष्ट्र में ये किया था? बहुत बहुत अच्छा लगा। और मैं फोक डांसर हूँ, हरियाणवी फोक को मैं रिप्रेजेंट करती हूँ। ऐसे ही मैंने गौतमी पाटिल जी को बहुत फॉलो किया है। बहुत अच्छा वो डांस करती है, लावणी। और मैं देखती हूँ क्योंकि हमें हर कल्चर के डांस से, हर कल्चर की म्यूजिक से, हर कल्चर के लिरिक्स से कुछ ना कुछ नया ग्रैब करने को मिलता है। तो मेरा बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा। मैंने बहुत मेहनत की गाने के पीछे। पहली बार ऐसा हुआ कि मुझे गाना बहुत अंदर जाके घुस के उसे याद करना पड़ा। तो बहुत मजा आया, अच्छा लगा। आपको जिसने कोरियोग्राफी बताई थी उनके बारे में आप क्या कहेंगे? और ओवरऑल ये जो मराठी जो डांस का बीट है वो आपको कैसा लगा? नहीं, मुझे लगा मराठी, हरियाणवी, पंजाबी और आप राजस्थानी कल्चर में देखेंगे कि हमें टेम्पो फास्ट पसंद है। हमें तेज म्यूजिक की बहुत आदत है क्योंकि हम खुले दिल के हैं, खुले दिमाग के बंदे हैं और हमें डांस करना बहुत ज़्यादा पसंद है। हमें स्टेप से कोई मतलब नहीं होता, चीज़ों से कोई मतलब नहीं होता। तो उस चीज़ को मद्देनजर रखते हुए मुझे लगा कि ओवरऑल जो मैंने किया या जो हमने इस गाने को क्रिएट किया है, ये ओवरऑल बहुत बेस्ट बना है। बहुत टाइम हो गया इसे शूट किए हुए भी, और उस टाइम के हिसाब से अगर आज भी हम उसकी वीडियो देख रहे हैं तो मुझे लगता है कि सबकी मेहनत साकार है। शांता बाई सीखा अभी तक तो मैंने। मैडम इसके पहले कौन सा गाना सुना था आपने? कोई मराठी गाना आपने सुना था? हाँ, मराठी वो सुना है। मैंने बल्कि मराठी मूवी भी देखी है, सैराट। हाँ, मैंने 10 साल पहले आई। हाँ, मैंने सैराट मूवी भी देखी है। और मैंने ओरिजिनल वर्स देखा था तो फिर मैंने धड़क नहीं देखी थी क्योंकि मुझे मजा इतना आया था उस सिनेमा में। इतना डार्क सिनेमा और इतना कमाल का सिनेमा था उस टाइम। और अगर उसी को हम फॉलो करते रहे तो मुझे पता है कि रीजनल इंडस्ट्री बनने से कोई नहीं रुक सकता। सबको अपनी लैंग्वेज में मजा आता है, अपनी क्रिएटिविटी सबको अच्छी लगती है, और जहाँ अपनापन होता है वही भाषा होती है। तो मुझे लगता है कि मजा आया, मुझे ओवरऑल बहुत मजा आया। आगे भी कुछ भी काम होगा तो मैं जरूर करूँ। तो गाने के लिए आप महाराष्ट्र में आप रही थी, राइट? मतलब तो कितना क्या मराठी का कल्चर कैसा लगा आपको? अरे बहुत अच्छा लगा। हम महाराष्ट्र आते रहते हैं, हम काम करते हैं, हम शोज करते हैं, हम दूसरे आर्टिस्टों से भी मिलते हैं। तो हाँ, मैं कोई पहली बार नहीं आ रही हूँ, आती रहती हूँ तो अच्छा लगता है। तो खाने का ऐसा कौन सा पदार्थ है कि जो आपको बहुत ही अच्छा लगा? तीखट तीखट हाँ। खाना, हाँ तीखट बोलते हैं। शान नहीं, मुझे गाना तो मत बुलवाओ, ट्रोल करवा दोगे, मुझे नहीं आएगा। मैं नहीं बोलूंगी, नहीं कुछ उल्टा बोल दूंगी, नहीं बोला जाएगा। कोई बात नहीं। तो फाइनली मराठी सिंगर्स और मराठी ओवरऑल जो जितने भी कलाकार हैं उनके बारे में आपका ऑब्जर्वेशन क्या है? ऑब्जर्वेशन ये है कि नई चीजों में रुझान, एक आर्टिस्ट का नई चीजों में रुझान रहता ही है, और नई चीजें क्रिएट करना ही क्रिएटिविटी कहलाता है, और जो क्रिएट करता है वही आर्टिस्ट है। तो ओवरऑल जब हम देखते हैं यहाँ के मराठी जितने भी हमारे आर्टिस्ट हैं, चाहे वो राइटर हो, सिंगर हो, कंपोजर हो, है ना, कोई भी कुछ भी काम कर रहा हो, तो मुझे अपनी ही कल्चर की याद आती है। क्योंकि हम क्या है ना, हम तोड़ मरोड़ के चीजें जोड़ के बना डालते हैं, और जो भी बनाते हैं वो कमाल बनाते हैं।
तो हाँ, कुछ अलग नहीं है, बस भाषा का फर्क हो सकता है, लेकिन मुझे कभी कभी ऐसा लगता है कि कल्चर भी सेम है, बस नाम बदल दिए गए हैं, बाकी इंसानियत सबसे आगे। लास्ट क्वेश्चन, अगर आपको मराठी मूवी में आपको काम करने को मिलेगा तो आप अच्छा लगेगा क्या? हाँ, अच्छा लगेगा, पर मुझे लगता है मेरे लिए बहुत टफ हो जाएगा वो लैंग्वेज याद करना, लेकिन हाँ, मैं कोशिश जरूर करूँगी। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। एक बार खाली बोला ना, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। वर्ष होऊन गेलेत मी हे गाणं शूट करून, आज अक्षरशः मला कळतही नव्हतं की मी काय करायचं, पण मी 4 वर्ष झाले ह्या गाण्याची वाट बघतीये की हे गाणं कधी येईल. मी अक्षरशः म्हणजे राठोड सरांना एवढा त्रास दिलाय फोन करून की कधी येतंय, खूप एक्साइटेड होते आणि आज ते गाणं आलंय आणि खूप छान वाटतंय मला, भरभरून प्रेम. आणि माझं मराठी मूवी मध्ये हिंदी सॉन्ग आणि हे माझं पहिलं हिंदी सॉन्ग आहे, तर खूप छान वाटतंय. आता तुम्ही मराठी गाणे भरभरून पाहिलेच आहेत, पण आता हिंदीही बघा आणि भरभरून प्रेम. ओव्हरऑल आता जर का मराठी गाण्यांची जर का बघितली टॉपला तर आता तूच आहे की जे प्रत्येकाला म्हणजे पाहायचं असतं, पण काय सांगशील ओव्हरऑल आता जेव्हा चाहते त्यावेळेला एवढी मागणी करतात की तुझं काही गाणं पाहिजे, तुझ्यावरती थोडं दडपण कधी येतं का? नाही, दडपण नाही येत. खरं तर हे प्रेक्षक वर्गांचं प्रेम आहे की मी अजिबात ते प्रेम समजते. प्रत्येक गोष्ट कुठल्या कामाला नाही म्हणत नाही, जे काम येईल ते आवर्जून हो म्हणते आणि भरभरून जेवढं माझ्याकडनं होईल तेवढा मी प्रयत्न करत असते. आणि हे सगळं प्रेक्षक वर्गांमुळे आहे, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. म्हणून मला खूप छान वाटतं. नेहमी कुठलंही काम करताना खूप आनंदाने मी प्रत्येक काम करत असते. आणि मी परत पुन्हा एकदा म्हणजे राठोड सरांचा आभार मानत, त्यांच्यामुळे मी आज मला हिंदी गाणं मिळालंय आणि हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. थँक्यू. खास करून मला डान्सच्या स्टेप्स बद्दल मला विचारायचंय. स्टेप्स करणं हे खरं तर बघायला तुझ्यासाठी तसं अवघड नाहीये, पण प्रत्येक गाण्यामध्ये ते प्रत्येक परफॉर्मन्स हा खूप वेगळा असावा आणि याच्यासाठी गौतमी ओळखली जावी असा हा तुझा कटाक्ष असतो. पण हे तुम्ही कसं सगळं निभावून देते का, तुझा काय विचार असतो? नाही, थोडस अवघड जातं. का जातं? स्टेज शो जो माझा कार्यक्रम असतो त्यात मी अशी मोकळी असते. ते म्हणजे एक मी असते, मला जे करायचंय ते मी करून मोकळी होते. पण जे आपले अल्बम सॉन्ग असतात, मूवी सॉन्ग जे मी केले, त्यामध्ये मला जे सांगितलं जातं ते मला करावं लागतं, त्यात माझं चालत नाही. म्हणून थोडाफार फरक आहे, पण जे मी स्टेजवर करते तेच मला म्हणजे मी खुलून तेच आपल्या अल्बम सॉन्गलाही करते. प्रेक्षकांना सतत पाहिजे सवय तर झालेलीच आहे, पण त्यांना ही पण उत्सुकता आहे की अभिनय असा कुठेतरी घडावा तुझ्याकडून, असे बऱ्याच जण कमेंट्स मध्ये वाचत असतो. पण तुला कधी नाही का वाटत की आपण आता एवढे चांगले चित्रपट आहेत असताना की आपण त्याच्यामध्ये काहीतरी एखादी तरी नाही, हे मी आता प्रयत्न करणार आहे मूवी मध्ये, पण मला जर ऍक्टिंग करायचा चान्स मिळाला मी तेही करणार आहे. आता कुठलंही काम सोडणार नाही आणि नक्की करते. थँक्यू. म्हणजे ज्या वेळेस सरांनी मला सांगितलं, आमची मीटिंग झाली, ज्यावेळेस सर आम्हाला बोलले की अगं तुला हिंदी सॉन्ग करायचंय, मी म्हटले हिंदी. आणि शांताबाईचा विषय झाला आमचा. तर शांताबाई म्हणजे आपलं खूप फेमस गाणं आहे आपल्या महाराष्ट्रात. मी म्हटलं शांताबाई मला का नाही, म्हणून मी त्यांना भांडते. तर त्यांनी सांगितलं की आज थोडंफार तुझं काहीतरी वेगळं झालं पाहिजे, आज तू बरेच मराठी गाणे केलेत, थोडंफार हिंदी. त्यांच्यामुळे हा चान्स आणि हे सगळं डोकं त्यांचं. म्हणजे त्यांनी सनी लिओनला मराठी सॉन्ग दिलंय शांताबाई आणि हिंदी सॉन्ग मला दिलंय, मी मराठी कलाकार आहे. तर हे सगळं वेगळं आहे सगळ्यांसाठी, सगळ्या प्रेक्षकांसाठी हे वेगळं आहे. म्हणून खूप छान आणि आम्ही खूप आनंदाने ही गोष्ट केली आहे. मी तेच म्हणते, मला जर आता चान्स मिळाला तर मी नक्की आता ऍक्टिंग नक्की करणार आहे. नक्की मी करणार आणि ऍक्टिंगचाही मी प्रयत्न करणार. जसं मला काम येईल मी तसं करत राहणार. ऑलरेडी एक स्टोरी मी दिलेली आहे गौतमीला, पण तिने आणखी वाचली की नाही पाहिजे. तुझ्या गाण्यांचा जर का एखादा कार्यक्रम झाला तर त्याचं नाव काय असेल, आणि तुझ्या जर का आयुष्यावरती आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे, आम्हाला माहित नसलेली गौतमी, जर त्याच्यावरती जर का एखादा चित्रपट आला त्याचं नाव
झाले, मला ऑफर येऊनही गेल्यात. माझ्या स्वतःच्या मूवी म्हणजे माझ्या स्वतःच्या स्टोरीवर मूवी करायचे मला बरेच ऑफर पण येऊन गेले, पण मी अक्षरशः नाकारलेत. मला अजून नाही करायचं का, तर मी इथं थांबली नाहीये. मला अजून पुढे जायचंय म्हणून मी अजून त्या गोष्टीचा विचार केला नाहीये. पण हा, दुसरे काही कामं येतील तर ते मी नक्की करेन. जेव्हा हे गाणं आलं हिंदीमध्ये करायला, तुम्ही मराठीचे डान्स सुरू झाले, त्याच्यावर तुला किती फरक जाणवला? फरक तसा नाहीये. जे आपण करतो तेच असतं नेहमी. पण मला उत्सुकता होती या गाण्याची की हिंदी गाणं पहिल्यांदाच केलंय, तर हे कधी येणार. आणि हा चान्स म्हणजे हे आज झालंय. थँक्यू सो मच. महाराष्ट्र फाईलचे डायरेक्टर प्रोड्युसर राठोड साहेब काय सांगाल, पहिल्यांदा तुम्ही मराठी पिक्चर प्रोड्यूस करताय, डायरेक्ट करताय? मी पहिले जे आहे की मराठी माझा हा पहिला चित्रपट आहे आणि याच्यामध्ये जे आहे की रायटर, प्रोड्युसर आणि डायरेक्टर या तिन्ही भूमिकेमध्ये जे आहे की मी काम केलेलं आहे. आणि हा फिल्म जो आहे की हा सामाजिक विषयाला हात घालतो. हा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता जसा जसा विकास होत गेला त्यावेळेस जे आहे की आताच जे काही नवीन समस्या उद्भवलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या, त्या विषयावर जे आहे की आम्ही हात घातलेला आहे आणि त्याचे चित्रीकरण आम्ही करून व्यवस्थित हा चित्रपट प्रेक्षकांना. आज म्युझिक लॉन्चिंग आहे, सगळेच मोठे मोठे कलाकार आहेत, सिंगर्स होते, काय सांगाल, अपेक्षा काय वाटते? आता हा म्युझिकली जे आहे की हा खूप आम्ही काम याच्यावर केलेलं होतं. गेल्या 5-6 वर्षापासूनचा आमचा संघर्ष आहे या चित्रपटाशी रिलेटेड. आणि हा चित्रपटामध्ये विशेष म्हणजे गाणी तर आहेतच आहेत आणि हा चित्रपट जसे काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स या जसे अजेंडा फाईल्स म्हणून म्हणल्या गेल्या, पण हा आपला कॉमन सिटीजन फाईल आहे. नो अजेंडा, नो प्रोपोगंडा, नो झेंडा, काहीच नाही. फक्त आपल्याला सामान्य लोकांचे जे व्यथा जे आहेत, प्रश्न आहेत, वेगवेगळ्या लोकांचे, स्टुडंटचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यानंतर शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, महिलांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, याच्यावर आणि महाराष्ट्राची सध्याची स्थिती या परिस्थितीवर आम्ही जे आहे की थोडंसं डीप मध्ये त्याचं रिसर्च करून चित्रीकरण केलं. माझ्यासोबत मिसेस राठोड मॅम, तुम्हीही या पिक्चर मध्ये गाणी घालत, काय सांगा? मी एक फोक सॉन्ग गायलेलं आहे आणि ते फोक सॉन्ग आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. तर तो गाण्याचा मला संधी दिली माझ्या हजबंडनी याच्यामध्ये. आणि या मूवीमध्ये गाण्याचं म्हणजे एक विशेष असं आहे की कुठल्याच मराठी चित्रपटामध्ये हिंदी सॉन्ग नाही आहे. हे पहिलंच असं मराठी चित्रपट ज्याच्यामध्ये हिंदी सॉन्ग, आणि ते पण एका मराठी गौतमी पाटील आहेत, त्यांनी चित्रीकरण केलंय त्याच्यावर. बंजाराचं सॉन्ग तिथे बंजारा समाजाचं, त्यात तुम्ही हा मी गायलंय. आणि बंजारा सॉन्ग हे जे आमचं सॉन्ग आहे हे एक तीज सॉन्ग आहे, तीजवर बोललं जातं. तर हे खूप फेमस सॉन्ग आहे आणि हे त्याच्यात घेतलं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. एक बंजारा संस्कृतीला, एक समाजाला एक उच्च पातळी पण मिळेल. आणि बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा संजय कुमार राठोडांनी म्हणजे बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा त्याला एक ओळख देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सांगाल प्रेक्षकांना, काय सांगाल या पिक्चर बद्दल? प्रेक्षकांना मी सांगेल की आवर्जून पहा, गाणी अतिशय खूप चांगली आहे. चित्रपटाबद्दल आताच तुम्ही डायरेक्टर सरांकडून ऐकलंय, अतिशय चांगला चित्रपट आहे. आवर्जून जा, फॅमिली चित्रपट आहे आणि सगळ्यांनी बसून पाहण्यासारखा एक जसे बुद्धिजीवी लोकांचा असा चित्रपट आहे. तो जायला पाहिजे, पाहायला पाहिजे. कारण चित्रपट बनवणं हे काही तोंड खेळ नाहीये, खूप मेहनत लागते. आणि चित्रपटा बनवण्यामागे एक चित्रपट तो बनतो, पण त्याच्या मागे पण एक चित्रपट असतो, तो म्हणजे एका फॅमिलीची लढत असते, फॅमिलीची, हजबंड सोबत. हे ते म्हणजे आम्ही पण त्या कष्टातून बाहेर निघालेलो असतो. तर हे सगळं करून एक खूप अतिशय सुंदर चित्रपट बाहेर आलेला आहे. तर माझी अशी विनंती आहे प्रत्येकांना की तुम्ही जा, आवर्जून हा चित्रपट बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आनंदी व्हाल तुम्ही हे चित्रपट पाहून. कारण हे सामाजिक प्रश्नावर बनलेलं आहे. आज काही खूप अशा घटना तुम्ही रिलेट कराल, जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल ना तेव्हा तुम्ही स्वतः रिलेट कराल, अरे ही तर माझी स्टोरी आहे, असं प्रत्येक व्यक्ती बोलेल. कारण हा विद्यार्थी जेव्हा बघेल तर विद्यार्थीला वाटेल अरे ही माझी स्टोरी आहे, मला हॉस्टेलमध्ये हे नाही भेटलं. शेतकरी बोलेल अरे हा मला न्याय नाही मिळाला. म्हणजे प्रत्येक व्यक्ती बोलेल की ही माझा आवाज आहे. म्हणजे आमदार निवास हा म्हणजे प्रत्येक त्या दुःखी व्यक्तीचा आवाज आहे.
म्हणजे जो आपण इथे पाहू शकतो की त्या महाराष्ट्र फाईल जो पिक्चर आहे ना कुठे सामान्य लोकांवरती आधारित आहे. त्यामुळे दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.